बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप शिवसेनेत खलबत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात नंदनवन या शासकीय निवासस्थानी ही भेट होणार आहे। तर विधान परिषद निवडणुकीच्या जागांबाबत चर्चेची शक्यता पाहायला मिळते। तर रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे। विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप शिवसेनेत सध्या खलबत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, विधान परिषद निवडणूक जाहीर झालेली आहे। आता या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपकडून कशा पद्धतीने पुढे बैठका घेतल्या जात आहेत? अंकिता, खरं पाहायला गेलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीचं पुन्हा एकदा बिगुल वाजलेलं आहे। 17 जागांसाठीचं आहे ही निवडणूक होणार आहे आणि अशामध्येच पाहायला गेलं तर पुन्हा एकदा महायुतीमध्ये रस्सीखेच ही सुरू झालेली दिसून येत आहे। आणखी शिवसेनेने आता दावा केलेला आहे की आमच्या 5 जागा तर आहेत, पण अधिकच्या 2 जागा आता आम्हाला हव्या आहेत, असं वक्तव्य थेट जे आहे प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेचे नेते जे आहेत ते करताना दिसून येत आहेत। आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या अवघ्या काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं त्यांचं शासकीय निवासस्थान जे नंदनवन आहे त्या ठिकाणी येऊन भेट घेणार आहेत आणि नेमकी महायुतीची रणनीती कशी असणार आहे त्याबद्दल चर्चा आज करणार आहेत। अगदी काही दिवसच राहिले आहेत, शेवटचे 10 दिवस राहिले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचे आणि त्यामुळे कुठेतरी पहिली बैठक जी आहे महायुतीची ही संपन्न होत आहे, जी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनामध्ये होत आहे, ज्यामध्ये थेट शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण जे प्रदेश अध्यक्ष आहेत हे भेटणार आहेत। खरं तर भारतीय जनता पक्षाला 12 ते 13 जागा अपेक्षित आहेत, तर शिवसेनेला 7 जागा हव्यात। तर मग नेमकं राष्ट्रवादीच्या वाटेला नेमक्या किती जागा जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अंकिता, निश्चित शुभम, त्यामुळे एकंदरीतच आजच्या या बैठकीकडे चर्चेकडे आपलेही लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।